Hello student, here nextly we have see the part second, tracking the panther of नागरहोल. नागरहोल हे जंगलाचं नाव आहे. नागरहोलमधला जो पॅन्थर आहे दॅट इज चित्ता, त्याचं जे ट्रेकिंग केलं त्यांनी किंवा ट्रॅक केलं म्हणजे आपण म्हणतो कॅच करणं किंवा एक प्रकार त्याचं ऑब्झर्वेशन किंवा मागोवा घेणं. शाहजंग is a wildlife photographer, cinematographer, big cat tracker, man-animal conflict resolution seeker and lodge owner. आता शाहजंगबद्दल कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन दिली बघा. ते एक वन्य छायाचित्रकार, चलचित्रकार आणि वाघांचा मागोवा घेणारे वयासे एक मागोवा घेणारं मनुष्य प्राणी किंवा संघर्ष निराकरण करणारं, प्राणी आणि मनुष्य यांचा संघर्ष निराकरण करणारे एक पर्सन होते. आणि ही जी पर्सनॅलिटी होती आता त्याने काय स्पेशालिटी दिली, अँड लॉज ओनर ऑल्सो. त्यांचं लक्षात घ्या, स्वतःचं असं लॉज होतं, त्याचे ते मालक होते. इन्स्पायर्ड ऑफ ऑल्सो ही इंटरेस्टेड इन दिस वाईल्ड लाईफ, ऑल रोल्ड इन टू वन. आता असं हे एकमेव व्यक्तिमत्व की हे सगळ्या गोष्टी करणारं म्हणतो आपण. वेन ही इज अवे फ्रॉम जंगल्स ऑफ नागरहोल, ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क. नागरहोलचं जे जंगल होतं, फॉरेस्ट एरिया होता, तर त्याला काय म्हटलं जायचं, द राजीव गांधी नॅशनल पार्क हे दुसरं नाव आहे. ही इज लीडिंग फोटोग्राफी सफारीज इन आफ्रिका और शोकेसिंग हिज वर्क ॲट द आर्ट गॅलरीज. बघा, राजधानीच्या शहरामधल्या आर्ट गॅलरीमध्ये त्यांचं कलाकृतीचं प्रदर्शन म्हणजे फोटोग्राफी असू शकते किंवा आफ्रिकेतल्या जंगलात असू शकतात. ते छायाचित्रकरणासाठी सफारी करू शकतात. ते कुठं कुठं असू शकतात ते म्हटलं आहे बघा. इन अ कॅपिटल सिटीज अँड स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड इन कन्झर्विंग द प्लॅनेट्स रिचेस. बघा, आणि ही पृथ्वीवरील जी संपत्ती आहे ती जतन करण्यास इच्छुक असणाऱ्यांशी ते संवाद साधत असतील. म्हणजे वाईल्ड लाईफबद्दल ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा हे जे म्हणतो आपण वाईल्ड लाईफ आहे किंवा वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्याला प्रोटेक्ट करणाऱ्या लोकांच्याशी ते कम्युनिकेशन किंवा स्पीकिंग फॉर्म करत असतील. असे हे शाहजंगविषयी दिलेली ही त्यांची पर्सनॅलिटी असेल किंवा इन्फॉर्मेशन असेल. फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर आणि बिग कॅट ट्रॅकर असा फॉर्म दिला आहे बघा त्यांनी. शाज रिकॉल्स, दॅट इज शाज रिमेंबर विथ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडंट दॅट अल्टिमेटली लीड्स टू हिज ॲन्सरिंग द कॉल ऑफ द फिलाइन्स. आता फिलाइन्स मेंबर्स ऑफ कॅट फॅमिली, मेंबर्स ऑफ कॅट फॅमिली म्हणजे एक प्रकारे मार्जर जात जी म्हणतो का नाही आपण, म्हणजेच वाघ, सिंह अशा पद्धतीनं, त्यासाठी तो शब्द वापरलेला आहे त्याने. की शाहजंग यांनी करिअर सोडलं आणि कुठल्या म्हणतो आपण ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला त्याने, तर फिलायन्समध्ये. ओव्हर अ करिअर डेडिकेटेड टू फायनान्स, हे चांगल्या पद्धतीचं जे अर्थव्यवस्थेतील करिअर होतं ते सोडून त्याने फिलायन्समध्ये इंटरेस्ट घेतला. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट वी वेअर ॲट द जंक्शन. आता शाहजंग काय एक्सप्लेन करतात बघा, त्यांना जो आठवला इन्सिडेंट तो त्याने इथं एक्सप्लेन केलेला आहे. द डिअर वेअर कॉलिंग ही सेज वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न. हिअर डिअर कॉलिंग म्हणजे एक प्रकारे हरणं काय करत होती, ओरडत होती. सनसेटिंग होतं आणि अगदी स्पष्टपणे त्यांना ती घटना आठवत होती. आता ब्लाइंड टर्नवर आले होते, ते एका अंधाऱ्या वळणावर आलेले होते. ही कंटिन्युअस अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज धिस ओल्ड लिओपार्ड. बघा, आणि एका अंधाऱ्या वळणावर आल्यानंतर त्यांना एक वयस्कर बिबट्या दिसला, लिओपार्ड. ही कुड टेल वॉज पास्ट हिज प्राईम, म्हणजे पास्टमध्ये तो अतिशय ॲक्टिव्ह होता. आता नाऊ सिच्युएशनमध्ये अतिशय म्हणतो आपण ओल्ड आहे, वीक आहे. तर ही फ्रेझल वर्ड त्यांनी दिले बघा. ही कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम, दॅट इज नॉट ॲक्टिव्ह ॲज इन द पास्ट. म्हणजे आत्ता ते ॲक्टिव्ह नव्हता.
द जंगल हॅड टेकन अ टॉल ऑन हिम. बघा, एक प्रकारे त्याच्या शरीरावर अशा वन्यजीवाच्या खुणा होत्या, खडतर वन्यजीवनाच्या. आयुष्य उमेदीची वर्ष म्हणतो आपण, काय झाली होती त्याची, सरलेली होती. ही ओनली हॅड 3 कॅनीज. त्याच्या तोंडात फक्त 3च दात उरलेले होते, म्हणजे 3 सुळे दात जे असतात ते. हिज आईज वेअर सॅगिंग. डोळे काय झाले होते, सेल झालेले होते. सॅगिंग दॅट मीन्स वी आर कॉल्ड ड्रॉपिंग लॅग्स. लूज वी आर कॉल्ड. क्लोज टू दिस लिओपार्ड वॉज अनदर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल who was soon to come into his prime. That is very active. आणि त्याच्या शेजारीच लक्षात घ्या दुसरा एक म्हणतो आपण लिओपार्ड होता, पण तो अतिशय तरुण, म्हणजे जणू काही वर्तमान काळ असल्यासारखा, आणि त्याचा तो उमेदीचा काळ सुरू झालेला होता. आणि ओल्ड लिओपार्ड जणू भूतकाळ असल्यासारखा, म्हणजे अतिशय ओल्डमध्ये होता तो. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. It was clear that there was going to be a fight. Unfortunately, the sun was setting and we had to leave. But the next morning, we went back to the spot. Sitting on a high rock was that young leopard. Blood was dripping from a gash. बघा, अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग. काही वेळानं काय झालं, सूर्यास्त झाला आणि रायटर तिथून निघून गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या ठिकाणी ते पोचले, तर त्या उंच खडकावर तो बिबट्या, तरुण बिबट्या लक्षात घ्या, बसलेला होता. त्याच्या तोंडातल्या जखमेतून रक्त गळत होतं. जखम कशी होती, खोल होती. दॅट इज ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस. डीप कट असं म्हटलं आहे त्यांनी, दॅट इज खोल जखम असलं. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल. आय न्यू राईट देन that he had taken over, that it was beginning of a new journey for him and for me. म्हणजे जंगलाचा राजा असल्यासारखा तो अतिशय थाटात तिथं बसलेला होता. म्हणजे त्यानं जणू काही हे राज्य मिळवलेलं होतं त्या ओल्ड म्हणतो आपण लिओपार्डला हरवून, आणि त्याच्या नवीन कारकिर्दीची सुरुवात झालेली होती. आणि माझ्याही असं शाहजंग म्हणतात, कारण का हा त्यांचा पहिला लाईफमधला इन्सिडंट आहे. नेक्स्ट पॅरा वी हॅव सी photographs of that leopard, the victor Scarface, as Shah named him. बघा, त्या बिबट्याचं नामकरण केलं शाहजंग यांनी. त्याला नाव काय दिलं, स्कारफेस असं. आणि स्कारफेसला त्याच्या त्या व्यावसायिक जे ध्येय होतं त्यामध्ये सुद्धा फेमस फॉर्म मिळाला ह्या लिओपार्डमुळे. नॉट ओनली मेड अ शाज फेमस among India's wildlife community, but also led to Shah's inevitable reputation as a chronicler of the wildlife. बघा, वन्यजीवनाचा इतिहासकार म्हणून हेवा वाटावा असं नावलौकिकही शाहजंग यांना मिळालं. कॉर्निक्लियर, सी दिस मिनिंग, अ पर्सन हू राईट्स अकाउंट्स ऑफ इम्पॉर्टंट ऑर हिस्टॉरिकल इव्हेंट्स. म्हणजे इतिहासातील जर्नी म्हणतो आपण, इतिहासातील प्रवास, काही महत्त्वाच्या नोंदी. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस आय हॅव डिस्कवर्ड ऑदर लिओपार्ड्स, हिज मेट्स अँड डिस्कवर्ड हिज नेमीज टायगर्स. म्हणजे लिओपार्डचे म्हणतो आपण एनिमी किंवा रायवल हे कोण होते, टायगर. मग स्कारफेस ची छायाचित्र काढली किंवा वाघ शोधता आले. स्कारफेसचा मावा घेताना अचानक त्यांना दुसरे वाघसुद्धा दिसले. तर त्यांनी काय म्हटलं बघा, आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगोनिस्ट. दॅट इज एक नायक म्हटलं आहे त्यांनी, मेन कॅरेक्टर अशा अर्थानं, प्रोटॅगोनिस्ट ऑफ माय वर्क साया. आणि दुसरं एक वाघाचं नाव आहे बघा त्यांनी, साया. वाईल्ड ट्रेकिंग स्कारफेस, दिस इज वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. साया हा जगातील काय होता, काळा चित्ता होता. त्याचंही लक्षात घ्या, जे बिहेवियर आहे, त्याचं जे ॲक्ट आहे तेही त्यांनी काय केलं, ऑब्झर्व केलं. द बिहेवियर विच इज बिईंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा बाय ट्रेकिंग इट्स मुवमेंट. बघा, अतिशय त्याचं बारकाईनं कॅमेऱ्याने टिपलेली छायाचित्र किंवा त्या नोंदी शाहजंग यांनी ठेवल्या. सो फार ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. Through many months
of toil that means hard work. Shaz has managed to collect precious footage. बघा कॅमेऱ्याच्या ट्रॅपमधून म्हणतो आपण अनेक प्राण्यावर संशोधन करून त्यांनी काय केले, छायाचित्रे घेतली. अनेक महिन्याच्या धडपडीनंतर किंवा कष्टानंतर शाजला काळ्या चित्त्याच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान टिपणे त्याच्या पैदास निर्मितीच्या काळासहित गोळा करता आली, जी एकत्रित केल्यावर काळ्या चित्त्याच्या जीवनाचा अद्भुत पट उलगडला जाईल. म्हणजे एक प्रकारे त्यांनी त्या काळ्या चित्त्याच्या एक ॲनिमल मेटिंग किंवा पीस टुगेदर, प्रेसियस फुटेज आणि इनक्रेडिबल लँडस्केप ऑफ ब्लॅक पॅन्थर्स. इनक्रेडिबल लँडस्केप असा फॉर्म वापरला बघा, म्हणजे जीवनाचा अद्भुत पट अशा अर्थाने. साया, स्कारफेस आणि पारडस. साया, स्कारफेस आणि पारडस. पारडस हा ओल्ड लिओपार्ड म्हणतो आपण, की जो स्कारफेसने त्याला म्हणतो आपण एंड केलं त्याचंही नामकरण काय केलं त्यांनी, पारडस असं. द लिओपार्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस हॅव ऑल्सो लेड शाज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. बघा म्हणजे शाहजंगला संशोधनाचा एक वेगळा मार्ग गवसला, की स्कारफेस असेल किंवा पारडस असेल किंवा साया असेल त्यांच्या जीवनाविषयी. आता त्यांची वास्तव्यात ठिकाणी नष्ट होत असल्याचे लक्षात आल्याने शाहजंग यांनी काय केलं, भारतीय बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट त्यांनी नाव दिलं बघा. लर्निंग अबाउट देम अँड लॉस्ट देअर हॅबिटट. हॅबिटट म्हणजे काय, एक प्रकारे ठिकाण त्यांचं राहण्याचं. हॅज लेड शाज टू create a buffer conflict resolution trust of India, that is BCRTI. It's an energy that educates villagers who live on the fringe, that is border of the forest, on the importance of conservation. आता हे जे त्यांनी इन्स्टिट्यूशन क्रिएट केलं त्यामागं त्यांचा मेन पर्पज काय होता, तर ही संस्था जंगलाच्या हद्दीपार राहणाऱ्या गावकऱ्यांना काय करत होती, वन्यजीवन संरक्षण संवर्धनाचे महत्त्व शिकवत होती. ओके, म्हणजे बाउंड्री लाईनला राहणारे विलेज एरियातले लोक की ज्यांच्याजवळ काय आहे, जंगलाचा एरिया आहे. वी आर इन द हर्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन. अनदर ही एक्सप्लेन्स. आता बघा ज्या पद्धतीनं एक प्रकारे मनुष्य पशु संघर्षणाच्या संघर्ष क्षेत्राच्या मध्यभागी आहोत असं शाहजंग यांनी एक्सप्लेन केलं. कारण व्हॉट्स द रिझन दे हॅव पुट अप हिअर, देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड द नागरहोल. आता इथं कुठल्याही पद्धतीचा म्हणतो आपण बफर झोन नाही आहे, प्रतिबंधक क्षेत्र नाही नागरहोलच्या सभोवताली, की जिथे जंगलाचा भाग काय होतोय, संपतोय. हिअर द कॉर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. इन ड्राय सीझन इलिफंट अँड वाईल्ड बोअर इन्क्रिजन्स इन टू फील्ड्स. बघा मग वन्य प्राणी काय करतात, अटॅक्स करतात शेतावर. म्हणजे बिबटे असतील, खेड्यापाड्यातून येणारे गुरेढोरे असतील, मग पारडांसारखे किंवा पारडससारखे किंवा म्हणतो आपण स्कारफेससारखे लोक कोरड्या हंगामात ती रानडुकरं वगैरे शेतावर काय करतात, हल्ला करतात. ओल्डर लिओपार्ड लाईक पारडस हू हॅव लॉस्ट व्हेरी कॉमन. ओल्ड लिओपार्ड्स लाईक पारडस हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे द लाईफ स्टॉक्स ऑफ द विलेजेस. मग असं काय होतं आहे, एक प्रकारे लोक बऱ्याच वेळेला प्राण्यांनासुद्धा काय करतात, मारून टाकतात. म्हणजे पारडससारखे सत्ता गमावलेले जे बिबटे आहेत ते खेड्यापाड्यातून गुरेढोरे जंगलात पळवून घेऊन जातात आणि यामुळं प्राण्यांच्या विषयी स्थानिकामध्ये काय होते, चीड निर्माण होते. दॅट इज इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे द लिव्ह स्टॉक्स ऑफ द villages. They create resentment. Here resentment, that means angriness among locals, that is villages, towards the animals and occasions leading the unpleasant situation. स्थानिक लोकांच्या माइंडमध्ये काय होते, चीड निर्माण होते आणि त्यांना त्यांच्यामध्ये अप्रिय परिस्थिती काय होते, उद्भवू शकते. म्हणजे लोकांच्या मनात जंगलाबद्दल किंवा त्या वन्यजीवाबद्दल प्राण्यांच्याबद्दल काय होतं, राग निर्माण होतो. हिअर द विजिटर्स आर वेलकम्ड बिकॉज. आता तो फॉर्म काय येतोय बघा, पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द
RTI अम्ब्रेला. आता काय म्हटलं आहे बघा त्याने, BCRTI अम्ब्रेला म्हणजे अम्ब्रेलाचं मीनिंग अंतर्गत असं घ्यायचं आहे. शाज प्रोव्हाइड लोकल्स विथ व्होकेशनल ट्रेनिंग विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स. एज्युकेटिंग लोकल्स म्हणजे काय, तिथल्या स्थानिक लोकांना काय केलं, प्रशिक्षण दिलं शाज जंग यांनी वन्यजीवन संवर्धनाचं, ज्यायोगे काय होईल, पर्यटकांच्या चलनाचा फायदा मिळू शकेल. म्हणजे विलेजर्सना जर प्राण्यांच्याबद्दल ऑलरेडी माहीत असतं आणि त्यांना त्याबद्दल जर आपण अवेअर केलं तर ती लोकं काय करू शकतात, त्यांना बेनिफिट्स मिळू शकतो. एज्युकेटिंग लोकल्स ऑन द मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन अँड टू हेल्प देम बेनिफिट फ्रॉम द टुरिस्ट करन्सी. द विजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलेंटियर टू टीच अ स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. दे अक्वायर्ड स्किल्स. बघा विजिटर्सना एक प्रकारे म्हणजे त्या चलनाचं प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना फायदा होईल लोकांना तिथल्याच खेडेगावातल्या, आणि त्यांच्या आवडीचं कौशल्य प्रशिक्षण वर्ग शिकवण्यासाठी अगत्याने त्यांना निमंत्रित केलं जाईल. म्हणजे काही ज्या लोक एज्युकेटेड आहेत, त्यांना वाईल्ड लाईफचं नॉलेज आहे, त्यांना ट्रेनर म्हणून, आणि जे विलेज एरियातले लोक आहेत ज्यांना ऑलरेडी बेसिकली फॉरेस्ट एरियाची माहिती असते, नॉलेज असते, त्यांना ट्रेनी म्हणून. And this is very helpful, and thus acquired skills enable locals to find employment with any of the numerous wildlife resorts in the region, if not in a faraway city. बघा शिकलेल्या कौशल्यामुळे स्थानिक लोकांना कुठेही दूर जावं लागत नव्हतं आणि जवळपासच्याच एखाद्या वन्य पर्यटन निवासामध्ये काम मिळवणं काय होतं, सोपं होतं, इझी होतं, बेनिफिशियल होतं. माडेगौडा is one of such local agriculturalist who is trained at BCRTI. त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. माडेगौडा हा असाच एक स्थानिक कृषीतज्ञ आहे ज्यांनी BCRTI मध्ये प्रशिक्षण घेत आहे, आणि काय केलं त्यांनी, तो बायसनमध्ये लक्षात घ्या काय आहे, निसर्गवादी म्हणून काम करतो. दॅट इज here. Madegowda is one such local agriculturist who is trained at BCRTI and is now certified naturalist. That is an expert on natural history. बघा निसर्गतज्ञ म्हणून तो काय करतो, काम करतो. बायसन इन द पास्ट आय हॅव लॉस्ट 80% ऑफ द सीझन्स यील्ड ऑफ शुगर केन टू सच. आता माडेगौडा यांनी काय एक्सप्लेन केलेलं आहे की पूर्वी ते प्राण्यांच्या हल्ल्यामुळे ऊसाच्या हंगामात जवळ 80% उत्पादन गमावत होते आणि त्यांचा द्वेष करत होते, परंतु हे प्राणी किती मौल्यवान आहेत, त्यांचे संरक्षण करणे किती गरजेचं आहे, लक्षात घ्या, नेसेसरी आहे, हे ते शिकले. काय एक्सप्लेनेशन केलं बघा. आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ सीझन्स यील्ड ऑफ शुगर केन टू सच ॲनिमल attacks. I used to hate them. That is Madegowda hates the animals, wild animals in the forest. But now I have learnt how important these animals are and the value of protecting them. He says, I have known these jungles for 35 years. I know where the animals are and realize I can guide visitors and get paid for it. In a way, the animals are paying me back. How they explains here. बघा एक प्रकारे माडेगौडा यांनी काय एक्सप्लेन केलेलं आहे की जंगलांना ते जवळजवळ 35 वर्षापासून ओळखतात, कुठले प्राणी कुठं आहेत, पर्यटकांना कशा पद्धतीने दिशादर्शन किंवा मार्गदर्शन करून स्वतः ते अर्थार्जन करतात. म्हणजे प्राणी काय करतात, त्यांची परतफेड करतात, असं त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. दॅट इज ॲनिमल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड दे आर पेईंग मी बॅक. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. हिअर शाज जंग हाऊ ही एक्सप्लेन्स लास्ट पॅसेज की आता ह्या फॉरेस्ट एरियानं किंवा ह्या जंगलनी भरपूर काही शिकवलं त्यांना. दॅट इज द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. फॉर इन्स्टन्स दॅट मीन्स फॉर एक्झाम्पल लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅट साईट. बघा काय म्हटलं त्यांनी, दृष्टीपेक्षा श्रवण अधिक महत्त्वाचे आहे, हे त्यांना जंगलामध्ये शिकले ते. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल, सिट अँड लिसन फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग. काय म्हटलं त्यांनी, तुम्ही जावा तिथं, तुमचं वाहन थांबवा आणि काय करा,
एक पक्षी प्राणी याच्या आवाजातून जंगल सतत काय करत असते, कम्युनिकेशन करत असतं, म्हणजे संवाद साधत असतं, असं त्याने एक्सप्लेन केलं. थ्रू द व्हॉइस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स ही एक्सप्लेन्स ट्रॅकिंग अँड ॲनिमल आर ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. बघा, जेव्हा तुम्ही प्राण्यांचा मागोवा घेता, त्या घेण्यातूनही लक्षात घ्या लाईफचा लेसन मिळतो आपल्याला. विच इज द लेसन ऑफ लाईफ दे हॅव एक्सप्लेन्स हिअर. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. बघा, ब्लॅक पॅन्थरने काय शिकवलं त्यांना, पेशन्स शिकवलं. बट अबव ऑल इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. आणखीन काय शिकवलं त्यांनी, की शोध कधीही थांबवू नये. दॅट इज it has taught me to never stop discovering. There are just so many amazing experiences to learn and share with the world. म्हणजे अशा प्रकारे जगाला सांगता येण्यासारखे खूप काही म्हणतो आपण अनुभव ह्या जंगलातून त्यांना मिळाले, आणि तेही विलक्षण. लक्षात घ्या, नॉट ओनली वी हॅव कॉल्ड experiences but amazing experiences. So this is one of the second part which was explains here Nagarhole and trekking for the panther, which was written by Traveler magazine, published by the Land Rover India, and the main narrator in this narration is Shaz Jung. Okay, here we stop now.